नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, उद्या आहे 12 ऑगस्ट 2025. उद्या आहे मंगळवार. उद्या संकष्टी चतुर्थी आहे. अंगारक योग आलेला आहे. संकष्टी चतुर्थीला जेव्हा अंगारक योग येतो तेव्हा ती चतुर्थी खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. हा जो योग आहे ना, हा वर्षातून फक्त दोनदा येतो. मागील वर्षी तर हा एकदाही आलेला नाही. तर ह्या वर्षीचा हा पहिला अंगारक योग आहे. दर महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करतो. अर्थातच गणपती बाप्पा जे विघ्नहर्ता आहेत त्यांना हा संकष्टी चतुर्थी दिवस समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा अंगारक योग येतो तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं देखील संबोधलं गेलेलं आहे. आपण सेवा करतो, उपवास करतो, जे काही नित्यनियमाने करता येईल ते करत असतो. पण काही वेळेस तब्येतीच्या कारणाने किंवा आणखीन काही कारणाने आपल्याला वर्षभरातल्या प्रत्येक चतुर्थी उपवास करणे शक्य होत नाही. जर तुम्ही अंगारकीचा उपवास केला तर वर्षभराच्या चतुर्थीचं तुम्हाला फळ मिळते. ज्यांना महिन्याची चतुर्थी उपवास करणे होत नाही त्यांनी हा जो अंगारकी चतुर्थीचा उपवास येतो तो करावा. आणि तुम्हाला कोणत्याही नवीन चतुर्थीचा संकल्प करायचा असेल तर अंगारकी चतुर्थीपासूनच करायचा आहे, जी मंगळवारी येते. आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या आयुष्यात आलेला त्रास, भोग, संकट याची तीव्रता कमी व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते, उपासना करायची असते. प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच. असे कोणतेच घर नसेल की त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नसेल. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला एक वेळेस गणपती अथर्वशीर्षचा अभिषेक करायचा आहे. तो अभिषेक तुम्ही पाण्याने करा, दुधाने करा, आपल्या आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या आपल्या क्षमतेनुसार. अथर्वशीर्ष नाही आपल्याला म्हणता आले तर आपण ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा 108 वेळेस अभिषेक करायचा आहे. म्हणजे एका हातात माळ धरायची आणि ती माळ आपण 108 वेळेस तो मंत्र जप करायचा. तोपर्यंत आपल्याला अभिषेक चालू ठेवायचा आहे. ह्या पद्धतीनं अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला जागेवर ठेवायची आहे. त्यानंतर मूर्तीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत. लाल रंगाचं फूल व्हायचं आहे, जे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. आणि त्याचसोबत 21 दुर्वांची एक जोडी आपल्याला अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून गुळ खोबरं आपल्याला दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे. ही झाली सकाळची सेवा. सकाळची आपली पूजा चालू असते त्यावेळेला करायची सेवा. त्यानंतर दिवसभरात कधीही संध्याकाळी चंद्रोदय होईपर्यंत प्रत्येक आईनी करायची सेवा कोणती आहे ते आपण आता पाहणार आहोत. जे आपण सकाळच्या सेवेमध्ये अथर्वशीर्ष सेवा केलेली असते त्यातला जे जलाभिषेक असू द्या, दुग्धाभिषेक असू द्या, जे तीर्थ आहे ते आपण आपल्या मुलांना द्यायचं आहे. त्याने की नाही नक्कीच आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होते. चिडचिडेपणा, हट्टीपणा, तापटपणा जे काही मुलं करत असतील तो कमी होतो. म्हणून शक्यतो अभिषेक हा पाण्यानेच करावा. 11 वेळेस, 21 वेळेस तुमच्या वेळेनुसार. आणि नाही जमलं तर एकदा तरी किमान करावा. त्यानंतर दिवसभरात कधीही आपल्याला पाठ करायचा आहे. आता पाठ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर 21 दुर्वांची एक जोडी आपण आपल्या हातात घ्यायची आहे. आणि ती जोडी त्याचा जो पुडका असतो म्हणजे त्याचं खालचं टोक असतं ते आपल्याकडे करायचा आहे. आणि दुर्वाचा भाग जो असतो तो वरचा भाग तो गणपती बाप्पांकडे करायचा आहे. उजव्या हातामध्ये आपल्याला ती दुर्वाची जोडी घ्यायची आहे आणि आपल्याला 11 ते 21 वेळेस अथर्वशीर्ष या स्तोत्राचं पठण करायचं आहे. एक आसनी करायची सेवा आहे आणि एकदा फलश्रुती घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस अथर्वशीर्ष झाल्यानंतर फलश्रुती घ्यायची नाही आहे. 11 किंवा 21 वेळेस जे आपले पाठ असतील ते झाल्यानंतर फक्त आपल्याला एकदाच फलश्रुती घ्यायची आहे. पठण करून झालं म्हणजे आपला पाठ झाला. ती हातातील दुर्वा जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. अर्पण करताना तो बुडाचा जो भाग आहे तो गणपती बाप्पांकडे करायचा आणि
तो वरचा जो भाग आहे तो आपल्याकडे करायचा. ह्या पद्धतीनं आपल्याला अर्पण करायची आहे. प्रत्येक आईला वाटत असते की माझ्या मुलासाठी, माझ्या लेकरासाठी काय करू, कोणती सेवा करू ज्यामुळे माझ्या मुलाचे चांगले होईल. आता पहा, कोणतीच आई अशी नाही आहे की जी स्वतःसाठी काही मागत असेल किंवा स्वतःसाठी कोणती सेवा करत असेल. ती फक्त लेकराबाळांसाठीच मागते आणि सेवा करते. आपली जी मनापासून केलेली सेवा असते ती परमेश्वरापर्यंत पोहोचते. तर संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण आता काही बऱ्याच ठिकाणी शहरी भागांमध्ये नोकरदार वर्ग, महिला देखील कामकाज करतात. तर तुम्हाला जर 21 मोदकांचा नैवेद्य करणं झालं नाही शक्य, तर काय करायचं, असे गूळ किसून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे असे 21 गुळाचे गोळे करायचे. त्यामध्ये काहीच घालायचं नाही आणि ते 21 गोळ्यांचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. तो देखील गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. अगदी छोटे छोटे गोळे करायचे 21 आणि तो दाखवायचा, म्हणजे अर्पण करायचा. जवळपास जर तुमच्या मंदिर असेल गणपतीचं तर तिथं जाऊन तुम्ही अर्पण करू शकता. नाहीतर मग आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे, जिथं तुम्ही सकाळी पूजा केलेली असते, तिथे तुम्ही संध्याकाळी ह्या गुळाच्या केलेल्या गोळ्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. खरं तर देव भक्तीचा भुकेलेला आहे. मग तुम्ही मोदकांचा नैवेद्य दाखवा किंवा गुळाच्या गोळ्यांचा दाखवा, जे तुम्ही भक्तिपूर्वक करणार आहात ना, किती शुद्ध अंतकरणाने करणार आहात ते फक्त परमेश्वर पाहत असतो आणि तेच जास्त महत्त्वाचं असतं. संध्याकाळी आपल्याला अगदी कमी वेळामध्ये पण तितकीच प्रभावी असलेली एक सेवा करायची आहे, प्रदोषकाळी. तर देवाजवळ आपल्याला प्रदोषकाळी म्हणजे 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत ही सेवा करायची आहे. देवाजवळ आपल्याला एक छोटी खोबरवाटी घ्यायची आणि त्यामध्ये 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा आहे. त्या कापराच्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि अग्नी प्रज्वलित केल्यानंतर आपण ओम श्री विघ्नहर्ताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आयुष्यात येणारे संकट किंवा आले नसेल किंवा येणार असेल तर ते आमच्यावर येऊ देऊ नका, यासाठी ही प्रार्थना करायची आहे. खूप साधी सोपी अशी सेवा आहे. बऱ्याच सेवेकरांना त्याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही पण ही सेवा करावी आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्या आपण दुर्वा अर्पण केलेल्या खोबरे हे की नाही आपल्याला निर्मल्यमध्ये टाकायचे आहे. आणि गुळाच्या ज्या गोळ्या आपण गणपती बाप्पांना अर्पण केल्या त्या आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायच्या आहेत. तर उद्या अंगारकी चतुर्थीनिमित्त कोणती कोणती सेवा करायची आहे त्यासाठी केलेला हा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. चला मग परत भेटणारच आहोत आपण नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.